कश्मीर में हुए आतंकी हमले पर उद्धव बाला साहेब ठाकरे गठ की ओर से सिग्नेचर कैंपेन का आयोजन। लोगों का अच्छा प्रतिशत मिला। जम्मू कश्मीर के पुलवामा में हुए आतंकवादी हमले ने पूरी दुनिया को झांझर कर रख दिया है। सभी जगह विरोध प्रदर्शन रखने को मिल रहे हैं। इसी के मद्देनजर उद्धव बाला साहेब ठाकरे की ओर से सिग्नेचर कैंपेन का आयोजन किया गया था, जहां पर बड़ी संख्या में लोगों ने हिस्सा लेकर अपना निषेध दिखाने की कोशिश की। इस अवसर पर विभाग प्रमुख प्रमोद शिंदे, पूर्व बेस्ट के अनिल पाटनकर के साथ साथ द बड़ी संख्या में पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद रहे। जगात नव्हे भारतात नव्हे जगात प्रसिद्ध असलेले, ज्याला सुंदर असं ठिकाण आहे काश्मीर, त्याला स्वर्ग म्हणून संबोधित केलं जातं। अशा ठिकाणी पहिलगाम जागी भारतात महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतातून पर्यटक म्हणून तिथे फिरायला गेलेले होते। सुट्टीचे दिवस आहेत, बायका मुलांसकट काही लोक फिरायला गेले होते, काही लोक आपला लग्नानंतर हनीमून करायला गेले होते। अशा लोकांवर भ्याड अतिरेकी हल्ला करून त्यांना तिथे मारण्यात आलेला आहे। ह्याचा निषेध करण्यासाठी आज विभाग क्रमांक 9 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही इथे निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेलो। बॅनर लागलेला आहे की पाक काश्मीर आहे ते पण ताब्यात घ्या म्हणून त्याच्यासाठी सहीचा मोहीम राबवण्यात आलेली आहे। आज व्यक्त काश्मीर घ्या म्हणून ही आजची ओरड नाही। गेले कित्येक वर्ष आपण हेच म्हणतोय की ते घ्या, कारण काय मुळात ज्या काय अतिरेकी कारवाया चालू आहेत त्याला खत पाणी द्यायचं काम किंवा त्याला बेस द्यायचं काम आहे, हे पाक व्यक्त काश्मीर मधून होते। त्यामुळे मुळात तोच मुद्दा जर उकरून काढला, तर तेच जर आपण आपल्या ताब्यात घेतलं तर नक्कीच, कारण बांगलादेश मिळवल्यानंतर कित्येक वर्ष हे आपल्या वाऱ्याला सुद्धा फिरकत नव्हते। तर आता ह्यांनी मध्ये डोकं वर काढायला सुरुवात केली। आता डोकं वर काढायला सुरुवात केले काय, ती एक त्याला राजनीती रंग चढवला जातोय किंवा राजकारणासाठी त्याचा निव्वळ उपयोग केला जातोय। त्यामुळे काय ह्या पाक काश्मीरच घ्यायला पाहिजे, त्यांची नायनाट करायला पाहिजे। आणि जेव्हा तुम्ही सत्तेत नव्हते तेव्हा तुम्ही दुसऱ्यांवर बोटं दाखवत होते, त्याच्यात 3 बोटं तुमच्याकडे होती। आज हल्ले होत आहेत, त्याचा जबाब तुम्ही द्यायलाच पाहिजे। आणि आम्ही तर म्हणतो की पाक व्यक्त काश्मीरात नव्हे, संपूर्ण पाकिस्तान उघडून टाकाल। जर एवढंसं इस्रायल स्वतःच्या अस्तित्वासाठी अमेरिका, रशियासारख्या मोठ्या मोठ्या देशांचे मागणीला भीक घालत नाही, शांतता राहा किंवा बोलणी करायला बसा, हे त्यांना इस्रायलला सांगितलं पण नाहीच। एवढूसा देश आहे, पण जेव्हा त्याच्या छाताडावर घाला येतो तेव्हा तो जसा उठतो। आज भारत चौथी महाशक्ती म्हणून जगात बघितली जाते, पण ही महाशक्ती एखाद्या पाकिस्तानला धडा शिकवू शकत नाही, चीनला धडा शिकवत नाही आम्ही। त्यामुळे नक्कीच द्यायला पाहिजे। 4 दिवसापूर्वी मोदी साहेब तिथे जाणार होते, का कॅन्सल झाला हा सगळ्यांच्याच मनात असलेला प्रश्न आहे की त्यांचा दौरा कॅन्सल होतोय, तो का कॅन्सल झाला? आणि त्याच पट्ट्यामध्ये हा एवढा मोठा हल्ला होतो, कारण त्यांची स्ट्रॅटेजी तीच होती, कुठेतरी त्यांना ही घटना घडवायची होती। आता ती घडवायची होती का कोणी घडवायला लावली, याचा सुद्धा शोध लागला पाहिजे। आणि अचानक ही 26 म्हणजे निष्पाप माणसं एक सुट्टीचा आनंद घ्यायला जातात, कोणी लग्न झालंय आपला हनीमून करायला पाहिजे, बाबा चला बाबा लग्न झाल्यानंतर 8 दिवस माणूस नंतर परत त्याला त्याच्या कामकाजात जायचं असतं। त्यामुळे त्या दृष्टीने तो पर्यटनाचा आनंद घ्यायला जातो आणि तो तिथं त्यांचा दोष काय? ही जी माणसं निष्पाप गेलेली आहेत त्यांचा दोष काय? म्हणून आज विभाग प्रमुखांनी सांगितलं की बाबा त्यांना शहीद हा दर्जा, कारण शहीदच दर्जा द्यायला पाहिजे, कारण जीवाची पर्वा न करता आमचं पर्यटन वाढायसाठी, आमच्या काश्मीरचा विकास व्हावा, आमच्या काश्मीरला पैसे मिळवले आहात, आमच्या काश्मीरचा आर्थिक घडी बसावी म्हणून पर्यटनाला जी चालना दिली जाते, आज त्याच पर्यटनावर घाला झालाय। तर कोणी जगातलं काय आपल्या देशातले लोक तिथे फिरायला जाणार नाही, आणि काश्मीरची जनता जी पर्यटनावर चालते ती उपासमारीला भविष्यात त्यांच्यासमोर उपासमारी आव असून उभी राहणारी आहे। त्याच्यामुळे भ्याड हल्ल्याचा जेवढा निषेध करू तेवढा कमी करू। साहेब वरती पण हे लोक जे आहेत राजकारण करतायत, जातीय रंग देत आहेत, धर्माचे रंग देत आहेत, ते शहीद झालेले त्यांच्यासाठी बघा, मी तुम्हाला मगाशी म्हटलं की तुम्ही 56 करत होते, मी तुम्हाला ते भाषण पाठवलंय, त्यात बघा त्यांचं ते मुख्यमंत्री असतानाचं भाषण,
आणि तसंच बघायला तर आदिल हा घोड्याचा व्यवसाय करणारा, आता त्याचे स्वतःचे घोडे असतील का कोणाच्या तरी घोड्यावर तो मजुरी करत होता हे पण आपल्याला माहिती नाही. पण त्यांनी तिथं म्हटलं की का मारताय ही लोक, त्यांचा कसूर काय, ही इथे पर्यटनला आले, ती फिरायला आले, ही आपली रोजीरोटी वाढवायला आले, का तुम्ही मारताय? पण त्याचं सुद्धा त्यांनी ऐकलं नाही. आणि असं एक आदिल नव्हे, ती जवळजवळ 26 लोकांमध्ये 13 ते 14 मुसलमान आहे. मध्य प्रदेशचा एक आहे, उत्तर प्रदेशचा आहे, म्हणजे ते पण पर्यटन म्हणून गेलेले पण आहेत. तिथले स्थानिक आज आज तिथे बघा का तुम्ही, मीडिया नाही दाखवत आहे, पण आज बघा तिकडे काश्मीरमध्ये जागोजागी निषेध. आज तुम्हाला सांगतो कानेरिया म्हणून पाकिस्तानचा खेळाडू दिनेश कानेरिया त्याने आज स्वतः एक्सवर आपली भूमिका मांडली की हे काय चाललंय म्हणून, का तुम्ही निषेध करत नाही, का सपोर्ट करताय तुम्ही त्याला स्पष्ट. तुम्ही जर नसेल सपोर्ट, तुमचा जर त्याच्यात हात नसेल तर पंतप्रधान शरीफने भूमिका स्पष्ट करावी. म्हणून आज त्या देशात असून तो त्याच्या जीवाला भीती नाही, त्याने आज भूमिका आज स्पष्टपणे मांडली. काश्मीरचा प्रत्येक माणूस खरा काश्मीरी मुसलमान आज हेच म्हणतोय, कारण त्यांचा मुळात त्यांचं पोट आमच्यावर आहे, आमच्या पर्यटनावर आहे, आमच्या अमरनाथच्या यात्रेवर त्यांची पोट आहेत. अमरनाथच्या यात्रेत प्रसाद वाटणारा आम्ही कधीच विचारलं नाही तू हिंदू आहेस का, ते प्रसाद वाटणारे, घोडे फिरवणारे हे सगळे मुस्लिम आहेत. आणि आज त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न उभा राहिलाय. आणि म्हणून हे जे राजकारण करतात हे आम्ही ठामपणे म्हणतोय, आम्हीच नाही, बाळासाहेबांचं भाषण आज व्हायरल होतं, बाळासाहेबांचं भाषण बघा. ही शिवसेना जन्मालाच यासाठी आली. महाराष्ट्रात मराठी आणि हिंदुस्थानात हिंदू माणसासाठी शिवसेनेचा जन्म झालाय आणि त्याच बाळकडून घेऊन आम्ही सर्व शिवसेने पुढे चालतो. सर क्या कहना आज जिस तरह से निषेध कर रहे हैं बहुत ही दुखद बात है। यहाँ पे जो प्राइम मिनिस्टर जो है वो अत्यंत वेदनादायक घटना आहे. हा निषेध करण्याची वेळ आपल्या सर्वांवर आलेली आहे. संपूर्ण देशामध्ये शोक आहे, वेदना आहेत आणि त्याचबरोबर राग सुद्धा आहे की ह्या घटना, अशी घटना घडायला नको होती, परंतु दुर्दैवाने असं झालेलं आहे. याचा सुरक्षा जी आपली यंत्रणा आहे 100% त्याच्यामध्ये जाणून बुजून केलंय की काय असं वाटतंय, असं संशय त्या ठिकाणी व्यक्त होत आहे की हे नाही व्हायला पाहिजे होतं आणि झालेलं आहे. आम्ही निषेध या ठिकाणी केलेलाच आहे आणि मागणी केलेली आहे की जो आपला काश्मीर आहे, आपलं जे मूळ काश्मीर आहे, पाकव्याप्त असं म्हणतात त्याला, ते नाही, पाकव्याप्त नाही, हा आपला भारतीय आपल्या देशाचा काश्मीर आहे, ते आपल्याला ताब्यात घ्यावं लागेल आणि हीच वेळ आहे. त्यामुळे मोदी सरकार जे आहे, केंद्र शासन आहे, त्यांना अपील आम्ही करतोय की आता हे जे काश्मीर आहे हे आपल्याला ताब्यात घ्यावंच लागेल. त्या दृष्टीने तुम्ही योजना आखा, संपूर्ण देश तुमच्या बरोबर आहे. बघा, उरीची घटना घडलेली आहे, त्याच्यानंतर पुलवामा झालाय आणि पुन्हा ही घटना घडते. वारंवार आपल्या कडून चुका होत आहेत ना, मग तुम्ही गृहमंत्री म्हणून राहण्याचा तुमचा काय अधिकार आहे? त्यांना अधिकारच नाही आहे, कारण काश्मीरचं जे व्यवस्थापन आहे, जी सुरक्षा यंत्रणा आहे, ती थेट गृहमंत्री कंट्रोल करतात ना. मग तुम्ही यापूर्वी ज्या वेळेला इतर जी सरकारं होती त्यावेळेला जी काही आक्रमणं झाली त्यावेळेला तुम्ही त्यांचा राजीनामा मागत होतात ना, मग आता तुमचा राजीनामा का मागू नये? त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. त्यांच्यामध्ये जर संवेदनशीलता असेल तर त्यांनी त्या खुर्चीवर बसता कामा नये, चिकटून बसता कामा नये. त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. आणि ही लोकभावना आहे, ही काय पक्षीय मागणी नाही आहे, ही लोकांची मागणी आहे. काय ना काय मोदी मीडिया जे आहे सत्यता दाखवायला काय घाबरते का काय माहिती? हो ना, लपून ठेवतात ना. म्हणजे लोकांना खऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या जर पुढे आल्या तर लोक चिडतील आणि लोक चिडतील तर रस्त्यावर उतरतील आणि म्हणजे सत्ताधारी आहेत त्यांना चालणं फिरणं सुद्धा अवघड होऊन जाईल. आणि त्याच्यामुळे ज्या काही घडलेल्या घटना आहेत त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी दाखवायचं, लोकांची दिशाभूल करायची आणि त्यातून आपली राजकीय पोळी बांधायची. केवळ सत्तेसाठी तडजोडी करायच्या, सत्तेसाठी भ्रष्टाचारांना स्वतःच्या पक्षामध्ये घ्यायचं, काही करायचं, फक्त सत्तामेव जयते, फक्त सत्ता पाहिजे ना, बस एवढंच. आणि त्याच्यासाठीच ते मला वाटतं झोपतात की नाही मला माहिती नाही, काय जेवतात ते पण मला माहिती नाही, परंतु केवळ आणि केवळ त्यांना सत्ता पाहिजे, हे खरंच आहे.